शेतकरी बांधवांनो, आत्ताच काही मिनिटांपूर्वी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता जो पीक विम्याचा प्रश्न होता, नुकसान भरपाईचा प्रश्न तुमच्या मनात होता, आता त्याचा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता थेट डीबीटीच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत. ही अधिकृत बातमी आत्ताच सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे महिनोमहिने पीक विमा नुकसान भरपाईची वाट बघत बसले होते. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. राज्य सरकारने आता फक्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे देण्याचा निर्णय घेतलेला नाही, तर पीक विमा पण मिळणार असून शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. ही अधिकृत बातमी या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांनो, इथून पुढे 1 मिनिट आता लक्ष द्यायचं आहे. बघा, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा आता मिळत आहे. बघा, आता 5 आणि 6 जिल्हे नाहीत, तर 10 जिल्ह्यांपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश सरकारने आता दिलेले आहेत. राज्य सरकारने आता फक्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे देण्याचा निर्णय घेतलेला नाही, तर पीक विमा पण मिळणार असून शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. पण थांबा शेतकरी बांधवांनो, हे पैसे आज येणार की उद्या येणार या संदर्भातील प्रतीक्षा जी तुमच्या मनात होती, ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत, कोणत्या तालुक्यात पैसे जमा होणार आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, ही संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघाच. बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला माहित आहे की मागच्या अनेक महिन्यांपासून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे रखडलेले होते. शेतकऱ्यांनी वाट बघून बघून पण त्यांच्या खात्यावरती पैसे त्यांना मिळालेच नव्हते. महिनोमहिने वाट बघत बसले तरी पैसे येत नव्हते. त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले होते. पण आता खूप दिवसानंतर असा मोठा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. डीबीटीच्या अंतर्गत हे पीक विमा नुकसान भरपाईचे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती वाटप केले जातील आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता मिळेल. बघा, आता या ठिकाणी पूर्णपणे आता डीबीटीला मान्यता दिलेली असून लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून हे पीक विमा नुकसान भरपाईचे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती वाटप केले जातील. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, हे नक्की. बघा, आता या ठिकाणी जर विचार केला तर काही जिल्ह्यांसाठी 300 कोटींपेक्षा जास्त रुपये मंजूर केलेले आहेत. त्यानंतर काही जिल्ह्यांसाठी 800 कोटी रुपये, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम ही पीक विम्यासाठी वाटपसाठी सरकारनं मंजूर केलेली आहे. आणि एवढंच नाही, तर नुकसान भरपाई देखील आता मंजूर केलेली असून नुकसान भरपाईचे वेगळेच पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कोट्यावधी रुपये हे वाटप केले जाणार आहेत. आणि यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता हे जमा केले जातील. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती प्रति शेतकरी 17,000 रुपये पीक विम्याचे मिळतील. कोणाला 15,000 रुपये काही जाहीर केलेले आहेत, कोणाला 13,000 रुपये, कोणाला 18,000 रुपये, अशी वेगवेगळी रक्कम सरकारनं वाटपसाठी जाहीर केलेली आहे. काही शेतकऱ्यांना 20 ते 25,000 रुपये पण मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता काळजी करायची नाही. मग आता नेमके कोणत्या जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे 20 ते 25,000 रुपये सरकार वाटप करणार आहे? आता त्या जिल्ह्यांची यादी आता बघणार आहोत. बघा, आता सरकारचा GR आलेला असून पीक विमा नुकसान भरपाई वाटपाचा अखेर GR या ठिकाणी आलेला आहे. आता GR मध्ये काय आहे, यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता आहे, विभाग कोणता आहे ते तुम्हाला दाखवतो. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका.
शेवटपर्यंत बघाच. बघा, पहिला जिल्हा सांगली जिल्हा. होय, आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. या ठिकाणी बाधित शेतकरी संख्या 3117, म्हणजे 3117 शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रुपये वाटप केले जाणार आहे? तर बघा, या ठिकाणी 3,38,00,000 रुपये या ठिकाणी आता वाटप केले जाणार आहे. 3,38,00,000 रुपयांचे वितरण हे आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात केलं जाणार असून सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. पूर्ण पैसे आता तुमच्या खात्यात येणार आहेत हे नक्की. यानंतर बघा, पैसे वाटपाच्या यादीत अजून कोणता जिल्हा आहे? बघा, आता पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा पुणे जिल्हा आहे. बघा, आता पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून पुणे जिल्ह्यातील 8,501 शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत. या ठिकाणी 3,940 बाधित हेक्टर क्षेत्र आहे. या हेक्टरी क्षेत्रावरती शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं. तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 7,13,00,000 रुपयांचे वितरण केलं जाणार आहे. 7,13,00,000 रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार असून डीबीटीच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. पूर्ण पैसे आता तुमच्या खात्यात येणार आहेत हे नक्की. बघा, मग सांगली आणि पुणे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात 20 किंवा 25,000 रुपयांची ही मोठी रक्कम आता जमा होईल आणि एक मोठा दिलासा या ठिकाणच्या सर्व शेतकरी बांधवांना मिळेल. त्यामुळे तुम्ही काळजा घ्या, जी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. 20 ते 25,000 रुपयांची रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता वाटप केली जाईल. त्यामुळे कोणालाच काळजी करण्याची गरज पडणार नाही. तर चला, आता पीक विमा नुकसान भरपाईचे हे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाणार आहेत ती यादी आता बघूयात. बघा, पुढील क्रमांकाचा एक महत्त्वाचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. 800 कोटींपेक्षा अधिकचा निधी या ठिकाणी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. काहींना मिळालाय, ज्यांना मिळाला नाही त्यांच्या पण बँक खात्यात 20 ते 25,000 रुपये या आठवड्यात येऊन जातील. त्यामुळे काळजी करण्याची गरज आता पडणारच नाही. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. 800 कोटींपेक्षा अधिकचा निधी तुमच्यासाठी मंजूर झालाय हे नक्की. तसाच मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि यामुळे शेतकरी खुश झालेत. बघा, आता यानंतर पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. बघा, आता धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 300 कोटींपेक्षा अधिकचा निधी मिळणार असून या ठिकाणच्या 4 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसानीचे पैशांचं वाटप केलं जाणार आहे. म्हणजे आता धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि यामुळे शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. बघा, आता या ठिकाणी 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 300 कोटींपेक्षा अधिकचा पीक विमा वाटप हा धाराशिव जिल्ह्यात केला जाणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आता हे पैसे पुढच्या 2 ते 3 दिवसात वाटप होऊ शकतात अशी एक सूत्रांकडून माहिती येत आहे. जरी नाही झाले तरी या आठवड्यामध्ये आता वाटपाचे आदेश मिळणार असल्याची पण माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. पूर्ण पैसे आता तुमच्या खात्यात येणार आहेत हे नक्की. बघा, शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की आमच्या बीड जिल्ह्याला, आमच्या लातूर जिल्ह्याला, आमच्या हिंगोली जिल्ह्याला, आमच्या परभणी जिल्ह्याला आता निधी का सरकारने लवकर जाहीर केला नाही? तर सरकारने लवकरात लवकर या जिल्ह्यांना पण मोठा निधी जाहीर करावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण की या ठिकाणी पण मोठं नुकसान पावसामुळे झालं होतं आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पण पीक विमा नुकसान भरपाईची अत्यंत गरज आहे.
सरकारने या जिल्ह्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं अशी मागणी देखील आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आता यानंतर पुढील महत्त्वाचा जिल्हा कोणता आहे बघूयात. आता नांदेड जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे ते ऐकलं, पण आता नांदेड जिल्ह्यात नुकसान भरपाई या ठिकाणी 23 लाख रुपयांचं वाटप केलं जाणार असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता पूर्ण वाटप केले जाणार आहेत. त्यानंतर धाराशिव. बघा आता धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर 3,39,00,000 रुपयांचं वितरण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे नुकसान भरपाईचं केलं जाणार आहे. आता हे नुकसान भरपाईचं वितरण असून शेतकरी मोठ्या प्रमाणात आता खुश होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. पूर्ण पैसे आता तुमच्या खात्यात येणार आहेत हे नक्की. बघा आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर धाराशिव झाल्यानंतर आपल्याला जालना जिल्हा बघायला मिळतोय. जालना जिल्ह्यामध्ये 2,52,00,000 रुपये आता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली असून मोठा निधी हा जालना जिल्ह्यात पण आपल्याला वाटप होताना बघायला मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. 2,52,00,000 रुपये तुमच्यासाठी मंजूर झाले आहेत हे नक्की. बघा पैसे मंजूर झालेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पैसे टाकण्याचा निर्णय राज्य सरकारनं केलेला आहे आणि यामुळे लाखो शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. ऐन पेरणीच्या वेळेस पेरणीच्या जवळच शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळतोय. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. शेतकरी बांधवांसाठी हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णयच आता झालेला आहे आणि यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत हे पूर्ण 20 ते 25 हजार रुपये वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे कोणालाच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही सूत्रांकडून मिळाल्याची एक शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका आणि ही बातमी तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण प्रत्येक शेतकऱ्याला या बातमीची गरज आहे. जय जवान जय किसान. धन्यवाद.